जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. दिवस तिसरा आणि आता आपण ओंकारेश्वरमध्ये आहे. इकडनं आपण आपल्याला अजून एक स्पॉट आहे तो करायचा आहे. तर हे आपले बॅग आहेत सर. गाडी आपली रेडी होते, बॅग अपलोड होणार आहे. अभिला थंडी लागते. इकडे देवा आहे. आता आपण ओंकारेश्वरमध्ये प्लॅनिंग असं आहे की आपला ओंकारेश्वरमध्ये आपल्याला बोटिंग करायचं आहे. कारण काल आम्ही भरपूर लेट आलो, संध्याकाळ झाली येईपर्यंत आणि बोटिंग करायला भेटला नाही. मंदिरामध्ये पण शूट करायला नाही भेटला कारण मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नव्हती. तर आपण जेवढे पाहिजे तेवढे प्रयत्न केले, पण गर्दी भरपूर आहे. महादेव कुंभचा युपीमध्ये जसं हे चालू आहे तसंच इकडे पण भरपूर गर्दी आहे. तर आपल्याला शूट करायला भेटत नाही, पण आता आपण जाऊन शूटिंग करणार आहोत, ट्राय करणार आहोत आणि चांगले सीन घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. चला मग, जय शिवराय. आमच्या ग्रुपमध्ये कमीत कमी 3-4 जणांची जी तब्येत आहे ती खराब झाली आहे. त्यात माझा पण झाली आहे कारण व्हेज खाऊन खाऊन आणि थोडा वातावरणाचा बदलाव झाला आहे म्हणून थोडा त्रास व्हायला लागला. आता हम लोग का बुकिंग किया था ना हम लोग ने. 10 सवारी के घूमेंगे अपन थोड़ी पेमेंट यहाँ के ले देंगे ना हम लोग. नको भैया, छोटा वाला पण नाही लावायचा कुठला तो 4 फिरून आणेल ना आपल्याला. मध्य प्रदेशला साफसफाईमध्ये गेले 7 वर्ष पहिला क्रमांक भेटतो आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये. त्याचं कारण हेच आहे की मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक टायमाला साफसफाई चालूच असते. जसं महाराष्ट्रामध्ये एवढा सर्वात जास्त पैसा आहे, पण मला समजतं महाराष्ट्र साफ का नाही आणि इकडचे लोक मध्य प्रदेशला जास्त असं साफ ठेवायचा प्रयत्न करतात. तर आम्ही या वहिनीला पाण्यात सोडणार आहोत. विसर्जन करणार आहे. इथं घाबरते हे पुण्यातले लोक, घाबरतात. पुण्याला समुद्र नाही ना म्हणून लोक घाबरतात. पुण्याला समुद्र नाही म्हणून पुण्याचे लोक घाबरतोय. तर ही आमची बोट आहे. आता आम्ही चाललोय बोटिंग करायला. वहिनीला पण आणलंय, सायलीला पूर्ण मी कॉन्ट्रॅक्ट दिलाय, ढकलून टाक. तर छानसा असा व्ह्यू आहे नर्मदा माता आणि खूप भाग्य मानतो मी स्वतःला की आज मला नर्मदा माताचे दर्शन करायला भेटते. काल आपण ओंकारेश्वरी दर्शन घेतले आणि आज आपण बोटिंग करणार आहोत. जॅकेट घालायला बोलताय. अरे जॅकेट काय, आपला भाई इकडे उभा राहिलाय. फुल शायनिंग मध्ये आपला भाई इकडे उभा राहिलाय.
पाठून इशारा देतो हिला ढकल सायलीला खाली. अरे सिद्धेश ढकलायच आहे. सिद्धेश बोलतो ढकल ढकल ढकल. तर आता आपण आहो ओंकारेश्वर मंदिरच्या जस्ट ऑपोजिटला. तिकडे आपल्याला दिसतोय ते ओंकारेश्वर मंदिर आहे आणि इथे आपण आता नर्मदा नदीचे दर्शन घेतोय. खूप छान वातावरण आहे. त्या साईडला एक छानशी मूर्ती आहे. त्या मूर्तीचा काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण काढायचा प्रयत्न करू. पण आता आपण एका जन्नतसारख्या जागेवरती आलो आहे आणि हीच ती मजा आहे जी आयुष्यामध्ये आपल्याला करायची होती आणि करायची आहे. आता आपली बोटिंग झालेली आहे. तर आता आम्ही इकडून चाललो आहे. दुसरा एक पॉइंट आहे. बाजीराव पेशवांची आम्ही समाधी बघायला चाललेलो आहे तिकडे. तर आता बोट राईड संपून आम्ही तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवूया. रात्री जिकडे आम्ही शॉपिंग केलो परत तिकडे आलो. हे आमचे दोघे गाववाले मानगाववाले. दोघे पण मानगाववाले आहेत. आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही गाववाले. मग इकडे आल्यावरती आम्हाला माहिती की गाववाले. आता गावी बाजूबाजू. तो मोरब्याचा, ही गोरेगावची, ही अमृशीचा, म्हणजे बोरगरचा. तुला पण घे तुला पण घे. सेम आहेत दोन त्यांच्या गावात सर्व. तर आता आपण एक गाडी बुक केली होती. तर त्याचे ॲडव्हान्स जे होते रात्री दिले होते आम्ही 500 रुपये. आणि सीन असं झाला आहे की मध्य प्रदेशमध्ये स्कॅम होतो हे आता आम्हाला माहिती पडलं आहे. जर तुम्ही इकडे येत असाल ओंकारेश्वरला आणि दुसऱ्या वर्षीचा कुठला डेस्टिनेशन करत असाल तर कृपया करून कुठल्याही गाडीवाल्याला ॲडव्हान्स देऊ नका. कारण आता ज्याला आम्ही ॲडव्हान्स दिला त्याने आम्हाला सांगितलं या हॉटेलकडे या आणि ॲडव्हान्स देऊन तुम्ही हॉटेलकडे डायरेक्टली मी तुम्हाला गाडी करून देतो. बघितलं तो हाय नाही आणि गाडी पण त्याची नाही दुसऱ्याची आहे. गाडीवाल्याला बोललो आम्ही. आमचे 4000 मध्ये डन झालं आहे. त्या स्पॉटला आम्हाला जायचं आहे. पण सीन असं झालं आहे की आता तो बोलतो आहे की 4700 लेगा. म्हणजे हा स्कॅम जो आहे ना हा कोणासोबत पण होऊ शकतो. आम्हाला माहिती नव्हता. आम्ही उज्जैनपासून ओंकारेश्वर जेव्हा आलो तर आमचा काय स्कॅम वगैरे झाला नाही. कारण आम्हाला एक प्रॉपर गाडीवाला भेटला ज्याने आम्हाला प्रॉपर गाईड केला आणि तिथपर्यंत आणून सोडला. त्याने आम्हाला काल हे पण बोलला तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशन जे पण करायचं आहे ते मला सांगा मी तुम्हाला प्रॉपरली करून देईन. पण आम्ही काय त्याला फोन नाही केला रात्री कारण आमच्याकडे ऑलरेडी लेट झाला होता. म्हणजे मित्रांनो बोलण्याचा उद्देश हेच आहे की जर तुम्ही दुसऱ्या प्रदेशामध्ये जात आहे तर स्कॅम कधी पण होऊ शकतो. सर्वांवरती विश्वास ठेवू नका आणि मोस्ट ऑफ ऑल झाला तर स्वतःची गाडी घेऊन या. मला असं वाटतं स्वतःची गाडी घेऊन यायला तर बेस्ट आहे. कारण नेक्स्ट टाईम जेव्हाही मी ओंकारेश्वर येईल किंवा ह्या साईडला राईड करेन तर मी विचार करेन की 100 cc गाडी का नाही घेऊन पण स्वतःची घेऊन येईल. ऑलरेडी आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये लय मोठा खर्च होतो आहे आणि टाईम वाचतो आहे ठीक आहे पण खर्च लय मोठा होतो आहे आणि तो खर्च वाचवणं खूप गरजेचं आहे. सिद्धेशांनी मी रात्रीपासून विचार करत होतो की आम्हाला तिथे बोटिंग करायचं आहे. शेवटी आपली इच्छा पूर्ण झाली. स्कॅम आहे भाई स्कॅम आहे. सीन काय होतो आपण दुसऱ्या प्रदेशामध्ये आलो आहे तर आपण काय उलटा लगेच बोलू पण नाही शकत. आणि हे असं नाही की आपल्या इथे होतो हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होतो. मी अक्कलकोटला एकदा गेलो होतो तिकडे पण असं स्कॅम करत होते कारण आपल्याला माहिती नसते त्या जागेची. तर तुम्ही जर
पुढे जात असाल तर तुमच्या मित्रांमध्ये जर कोण अशा जागेवरती जाऊन आला असेल तर त्याला एकदा माहिती विचारा की कुठे काय असतो कसा काय. आणि जर तुम्हाला ओंकारेश्वरची माहिती पाहिजे असेल किंवा उज्जैनची माहिती पाहिजे असेल की इथे आल्यावरती आपण काय काय दर्शन करावे तर मला इंस्टा ID वरती पण डायरेक्ट DM करा. मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला ती माहिती आणि कॉन्टॅक्ट्स प्रॉपर द्यायचे. आता आपण जर्नी एन्जॉय. तर आमची जी ट्रेन आहे ती 4-4:30ची आहे आणि आता वाजले 11. तर विचार केला काय करायचं. आता इंदोरमध्ये बाजीराव पेशव्यांची एक समाधी आहे ती आम्ही आता जाऊन एक्सप्लोर करणार आहोत आणि ती बघून मग आम्ही इंदोर स्टेशनला जाणार. म्हणजे इंदोर स्टेशनला आम्हाला 3-3:30 वाजेपर्यंत पोहोचलो तरी आमचा जो काम आहे तो कार्यक्रम होऊन जाईल. पाठी खूप आवाज आहे समजू शकता. मजेमध्ये सर्व 50 रुपये में नल्ला माल आता. तर माझ्या मित्रांनो माझ्या पॉडकास्टमध्ये नवीन मॅडम आल्यात. सिद्धेश भाऊंचा पॉडकास्ट संपलाय. आपल्यासोबत आल्यात भाग्यश्री मॅडम. भाग्यश्री मॅडम विनंती कुठेही फिरायला जाताना व्यवस्थित बघून जेवा, व्यवस्थित बघून फूड टेस्ट. म्हणून तुला बोललो वेफर खाऊ नको. अशी हालत होते रस्त्यावर ओकत रडते बिचारी. ओकतच जावं लागतं. वकली हो तो मला फॉर्म्युला समजत आहे. अंडर टेबल और ऊपर टेबल तो काय आहे. लागले भूक तर नुसतं चालतात सगळ्यांना. नमस्कार, मेरे को भूख लगी है, अभी खाना दे दो. ये कॅमेरा चालू आहे. ट्रेन सुटली म्हणतो हायपर काय झाली ते सांग. अरे मी खूप शॉर्ट टेम्पर आहे.
पहिलाच ऍग्री करते मी. हा. एवढा आणि हायपर त्यात माझा नवरा हक्काचा होता म्हणून सगळं एवढंच त्याच्यावरती काढलं फ्रँकली. भाई नवराली टाकते भाई तुझ्यावरती टाकते. काय बोलायचं तिला वाटतं की आपण आमच्यामुळे ट्रेन गेली. नेक्स्ट तुम्हाला कसं वाटतंय ट्रेन बिन सुटून? मला खूप छान वाटतंय बाबा. दुसरा काहीतरी वेगळा अनुभव आला. हा. एक नवीन बाबा हा बोल हा बोल बाबा हा बोल. नाही काहीतरी एक नवीन आठवण झाली. दादा कसं वाटलं ट्रेन सुटून? दुसरा हायपर. वहिनी तुम्ही हायपर का झाला? मी हायपर का झाले माहिती आहे का? ऍक्च्युली त्यांना बोलायला पाहिजे होतं इथं की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे. मग त्यांना फसवायचं का? की तो बोलला मग त्या ओढीने आपण पण हा देतो बाबा पैसे नाही चला आपण तुमचे नवरे फसले त्याच्यात आम्ही. नाही नवरा फसायचा विषय नाही ते पैशाचे जाऊ देव. हा, मग पण त्यांनी एक काम पण ट्रेन आपली आहे ना वहिनी हा म्हणून आपण 4 व्हीलर घेऊन येऊया पुढच्या वर्षी. हा ठीक आहे. ओके तर आपली डाऊन एक्सप्रेस सुटली होती आणि आपल्याला दुसरी अवंतिका एक्सप्रेस भेटली जनरल डब्बा. पण नशीब एवढा आहे की आपल्याला बसायला भेटला. सर्व महादेवची कृपा आहे. तर एकदा परत होऊन जाऊन द्या मित्रांनो. नमो पार्वती पते हर हर.